राजेश अवेंजर संघाचा एक्स्ट्रा प्ले पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं प्लीज विनंती असेल कर्णधाराला. इकडे नावं सांगण्यासाठी आपण 12th मॅन इकडे आपण स्कोरबोर्डकडे पाठवायचं आहे. विनंती असेल की राजेश अवेंजर्स या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण समालोचक कक्षाकडे आपण 12th मॅन पाठवायचं आहे. फलंदाजाचं नाव एकी बाजूला असेल अविनाश. फलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज आपणास विनंती असेल. अविनाश आणि निखिल सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते आणि गोलंदाजी मार्क होते असे संकेत. तर विनंती असेल सर्व खेळाडूंना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असेल जे आता समालोचक करतोय ते हिंदीमध्ये करतोय. जे असेल काही वेडीवाकडी सेवा ते आपण मान्य करून घ्यावी. जहाँ पे पहली गेंद का सामना करने के लिए संकेत पावर प्ले चल रहा है, जबकि 5 ओवर का मुकाबला रहेगा. दो ओवर पावर प्ले के रहेंगे. 30 यार्ड सर्कल के बाहर 30 दायरे के अंदर 2 खिलाड़ी पावर प्ले जारी रहता है. स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर बल्लेबाज है निखिल, नॉन स्ट्राइक पर अविनाश. ये साझेदारी बल्लेबाजी के ऊपर पहली गेंद का सामना कर राइट ओवर द विकेट मारा करते हैं अंपायर के बगल से अपनी कोटी की पहली गेंद राइट ओवर द विकेट. कुछ अपने आप को कंट्रोल में किया संकेत ने, जैसे बल्लेबाज थे वहां पे तैनात थे निखिल. लाइन और लेन कुछ बदलाव करते हुए क्या फील्ड में तब्दीली करते हुए आने वाली गेंदी पावर प्ले की ओर चलती हुई क्या कितने रन पर बन पाते हैं. सामने वाली बल्लेबाजी भी खासियत है. आने वाली टीम में सेमीफाइनल का पहला मुकाबला चलता हुआ अक्षय 11 गोरेगांव बनाम राजेश एवेंजर्स, ये दोनों मुकाबला चल काटे की टक्कर, यानी कि जो जीता वही सिकंदर फाइनल में प्रवेश करने वाली टीमें. आखिरी ये लड़त देखने के लिए मिलेगी दर्शकों को. काफी दोनों टीमें तुल्यबल मानी जाती है. यहाँ पे कुछ तो करना पड़ेगा अपनी टीम के लिए जीतने है. तो फिर से एक बार राइट ओवर द विकेट मारा करते हुए सज्ज तैयार होते हुए, यानी कि संकेत राइट ओवर द विकेट. सामने बल्लेबाज है निखिल, पहली गेंद का सामना करेंगे. काफी दिशाहीन वाला चेंडू था जहाँ पे गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर, डीप स्क्वायर लेग के सीधा आता हुआ सीमा रेखा पार आता है. निखिल के बल्ले से पहली गेंद पर पहला सिक्सर लगाया. हावी होती है संकेत के ऊपर, काफी कड़ाड़ा प्रहार कर दिया. गेंद आते हुए सीमा के बाद 6 रन के लिए, यानी कि पहली गेंद पर लाजवाब सिक्सर लगाया था संकेत को. पहली गेंद पर समाचार लिया उनका, घुटना टेक और सिक्सर देखा इसे कहा जाता है, जिनके पहली गेंद पर सीमा पार गेंद कर दिया. आर पार सीमा पार, क्या कमबैक करने के काबिल थे संकेत के पास. के ऊंचे कद के खिलाड़ी है, उसी के सामने काफी लंबा टारगेट रन चेस करना पड़ेगा. सामने बल्लेबाजी भी की खासियत है. एक तरफ से देखा जाए तो निरंजन, एक बाजू में देखेगा तो राकेश है. काफी लंबी बैटिंग लाइन पे संकेत है, बहुत ही लंबी बैटिंग लाइनअप है उनके पास. सामने टीम भी वैसी कुछ कम नहीं हुई. क्रिकेट है गिरगिट की तरह रंग बदलने वाला खेले, उसी का नाम तो क्रिकेट है. अपनी कोटी की दूसरी गेंद बल्ले का भारी किनारा लगा लेग साइड की ओर, थर्ड मैन के ऊपर गेंद जाती हुई बाउंड्री के लिए छूती हुई, काफी तेज करार गेंद सीमा पर आता है निखिल के बल्ले से. ये पहला चौकार आता है, यानी कि दूसरी पहली गेंद पर सिक्सर लगाया था. दूसरी गेंद पर काफी दिशाहीन वाली गेंद के थर्ड मैन के वहां पे खिलाड़ी तैनात थे और गेंद को भेज दिया सीमा पर 4 रनों के लिए, यानी कि स्कोर के बदलाव बढ़ते हुए, जहाँ पे स्कोर आगे बढ़ता हुआ 4 के बदले से 10 रन आते हुए. यानी कि विनंती असेल की पंचांना नवीन बॉल द्यायचा आहे व्यासपीठावरील मान्यवरांना. विनंती असेल की व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती असेल की आपण नवीन चेंडू द्यायचा आहे. आणि जे कोणी आता मॅचच्या 2 संघ असतील याच्यानंतरचे अर्णव 11 विरुद्ध हर्ष 11 पवारवाडी, दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल की आपण सुद्धा लाइनमॅनचं काम करायचं आहे जरा. तीसरी गेंद काफी तेज करा, यॉर्कर ब्लॉक हॉल की गेंद फेंकी थी, रन चुराना चाहते थे संकेत ने, अगर कमबैक किया वहां पे 30 दायरे के अंदर फील्डर तैनात थे मिड ऑफ की तरफ से. एक ही रन पे संतोष शर्मा एक भी रन नहीं लेने के लिए खासियत दी, यानी कि 2 गेंदों पर 10 रन करके लाजवाब बल्लेबाजी का मुजर करते हुए, जहाँ पे गेंदबाजी के कतार पर है निखिल, नॉन स्ट्राइक पर है अविनाश. ये दोनों साझेदारी सुबह से जैसी चलती हुई, जहाँ पे स्कोर आगे बदलता हुआ 10 रन के ऊपर, यानी कि 3 गेंदे 10 रन. आने वाली गेंदी बचे 3 पावर प्ले की ओर. बड़ा हिट लगाने की कोशिश में डीप कवर के ऊपर से, कवर के एक्स्ट्रा प्लेयर के ऊपर से गेंद भेजती तो सीमा पार आ रहे निखिल के बल्ले से ये दूसरा चौकार, यानी कि काफी लाइन और लेन काफी दिशा का फायदा उठाते हुए संकेत काफी तेज करारा गेंद करना चाहते थे. उसके पाले में गेंद आई, गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर. 4 रन बनाकर, जहाँ पे स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 4 गेंदे 14 रन, यानी कि 14 रन स्कोरबोर्ड पर लग चुके. आने वाली गेंदी बची 2. ये बल्ले का बाहरी किनारा लगा, काफी अच्छा बल्लेबाजी का मुजरा कर रहे थे पर उसको बैक टू द पवेलियन ढकल दिया. आखिरकार संकेत अभी होते हुए निखिल का पारी का खात्मा करते हुए, अगर फलक को जीत है
बल्कि या गिराने की, अगर फलक को जी दे बल्कि या गिराने की तो हमें भी जी दे, वहां पे आशिया बढ़ने की। यहाँ पे संकेत ने आशिया बनाया और आखिर को बैक टू द पवेलियन ढकेल दिया। आखिरकार बल्लेबाज को निखिल बैक टू द पवेलियन, यानी कि 14 रन जरूर बल्लेबाजी के कतार पर बनाए अपने बल्ले के ऊपर से, पर आखिरकार संकेत ने दिखा दिया हम भी तुम्हारे बात से कुछ कम नहीं, कि एक तेरे तो एक मेरा। ऐसा होता है क्रिकेट है, क्रिकेट है, क्रिकेट की तरह बदलने वाला खेल है, उसी का नाम तो क्रिकेट है। फिर से एक बार नए बल्लेबाज क्रीज के अंदर मौजूद होते बल्लेबाज सौरभ, गेंदबाजी के कतार पर संकेत व्यूले गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, और बल्लेबाजी के कतार पर सौरभ मैन फ्रॉम व्यूले। यानी कि दोनों की खूबियां क्या है मालूम है, संकेत को खूबियां क्या मालूम है सौरभ की बल्लेबाजी की, और सौरभ को भी मालूम है संकेत की गेंदबाजी की क्या खासियत है। आने वाली आखिरी गेंद है, काफी गया गई हुई गेंद, काफी डंडी उखाड़ दिया। संकेत ने जैसे बोला यॉर्कर डिलीवर की, गेंद भेज दी और बैक टू द पवेलियन ढकेल लिया। सौरभ को ना खुश रहेंगे, काफी बड़ी दिग्गज खिलाड़ी थे संकेत, उसी के सामने बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होता। और जहाँ पे स्कोर बोर्ड वही थमता हुआ था 14, यानी कि 14 रन स्कोर बोर्ड पर लक्ष्य 2 विकेट के नुकसान पर। एक और खत्म होने के बाद जो कि 14 रन जरूर खर्च किए थे संकेत ने, पर नामचीन बल्लेबाज को दगा उठकर रास्ता दिखाई दिया आखिरकार, जिनका नाम है संकेत महाडिक, मैन फ्रॉम व्यूले की गांव से बिलोंग करने वाले खड़े नए बल्लेबाज मैदान के अंदर जहाँ पे आते हुए जितेंद्र। नए बल्लेबाज रहेंगे इसके अंदर जितेंद्र, उसी के सामने नॉन स्ट्राइक पर जहाँ पे थे बल्लेबाज अविनाश, अभी भी नॉन स्ट्राइक पर, जिनको हाथ खोलने का मौका ही नहीं, बल्लेबाजी करने के लिए मौका भी नहीं मिला। संकेत जैसे बल्लेबाज को नॉन स्ट्राइक पर खड़े थे और 14 रन जरूर बनाए थे, जहाँ पे बल्लेबाजी के कतार पर थे निखिल। 14 रन बनाए पर चौथी गेंद पर विकेट का पतंग मिलता हुआ जहाँ पे नाखुश रहेंगे। और पावर प्ले की दूसरी ओर चलते गेंदबाजी के कतार पर गेंदबाज ने में राहुल राइट ओवर द विकेट मारा करते। आने वाले पावर प्ले की 6 गेंदें, 6 गेंदों में कितने रन बनाएंगे आने वाले दोनों बल्लेबाज। एक बाजू में देखेगा तो जहाँ पे अविनाश है और नॉन स्ट्राइक पर जितेंद्र, ये दोनों की साझेदारी अब बड़ी लंबी करनी पड़ेगी इस मैच को आगे बने रहना है तो। फील्ड में कुल तब्दील करते हो राकेश, एक नामचीन खिलाड़ी जिनका गोरेगांव से कुंभरवाड़ की तरफ से बिलोंग करने वाले खिलाड़ी राकेश अपने टीम के वाइस कैप्टन रहेंगे। और सामने बल्लेबाजी के लिए मुजरा करते हुए जहाँ पे अविनाश राइट ओवर द विकेट मारा करते। गेंदबाजी के कतार पर गेंदबाज ने में राहुल 10-12 कदमों का रन लेते हुए अपने टीम की तरफ से कोटे की ओर की तरफ से पहली ओर, टीम की ओर के दूसरी ओर चलते हुए जहाँ पे पहली गेंद काफी दिशाहीन गेंद फेंकी थी, वाइड गेंद, अंपायर सही तरह से फैसला बता देते हुए, यानी कि अतिरिक्त एक रन मिलता, स्क्वायर लेग की गेंद थी, अतिरिक्त एक रन मिलता, जहाँ पे एक से स्कोर बोर्ड आगे बदलने वाले, जहाँ पे स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 15 ऑन द बोर्ड, 15 रन धाव, जहाँ पे स्कोर बोर्ड आगे बदलता हुआ 15 रन हो चुके स्कोर बोर्ड के ऊपर, यानी कि हर ओवर में 15-15 भी बना पाएंगे तो भी 16 ऑन द बोर्ड लग सकते हैं स्कोर बोर्ड पे के ऊपर। फिर से एक बार जहाँ पे खेलना चाहते थे, कई गेंद गई फाइन लेग की दिशाओं में, गेंद आती हुई सीमा रेषा पार येतोय पंचांकडून खणखणीत चौकार, यानी कि काफी अच्छा दिशा वाली गेंद फेंकी थी, उसको दिशा दे पाई, गति थी, खाली दिशा देने की जरूरत है, वो दिशा भी दे पाएंगे, यानी कि अविनाश ने अच्छी तरह से दिशा दी, उनको गेंद भेज दिया सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए, जहाँ पे 4 के बदले से स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, जहाँ पे स्कोर बोर्ड आगे बढ़ता था 19 की ओर की तरफ से। पहली गेंद पर 5 रन से पहली गेंद वाइड फेंकी थी राहुल ने, दूसरी गेंद पर चौवा जरूर आया था, जहाँ पे 1 से स्कोर बोर्ड आगे बदलता हुआ डबल अंकों में पहुंचता हुआ 19 की ओर की तरफ से। फिर से एक बार राइट ओवर द विकेट मारा करते अविनाश तैयार होते हुए 10-12 कदम हल्के हल्के कदमों से दौड़ना शुरू किया, विकेट को पार किया, विकेट से अपनी कोटे की दूसरी गेंद काफी शॉर्ट अंडर की गेंद फेंकी थी, दिशाहीन घेरना चाहते थे, खेलना चाहते थे, अंपायर से बात से संतुष्ट नहीं, यानी कि गेंद बीट होती हुई हाफ ट्रैकर वाली गेम फेंकी थी, समझने पे आड़े बल्ले से खेलना चाहते थे, लेग साइड की वहां पे गेंद आती नहीं बल्ले के ऊपर, ठीक से गेंद बीट होती हुई, जहाँ पे स्कोर बोर्ड वही थमता 2 गेंदे 19 रन 2 विकेट के नुकसान पर, जहाँ पे राजेश एवेंजर्स टीम का बढ़ता हुआ स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 19 रन 2 विकेट के नुकसान पर। आने वाली गेंदें बची 4 पावर प्ले की 4 गेंदें बची, 4 गेंदों में कितने रन बटर पाते देखते। आने वाली गेंदें फुल टॉस डीलर के हाफ ट्रैकर वाली की गेंद फेंकी थी, कमर के उछाल भरे वाली गेंद फेंकी थी, वहां पे तैनात किया राकेश पे काफी चीती की चपलाई की तरफ से दौड़ लगाते हुए, पर गेंद जाती 1 बॉल सीमा रेषा पार, ये तो पंचंचा लॉन्ग ऑफ ले, तो लॉन्ग ऑफ के ऊपर से यानी कि गेंद आई थी 4 रनों के लिए, जहाँ पे दूसरी गेंद पर चौवा लगाया था, पहली गेंद पर वाइड फेंकी थी, दूसरी गेंद पर अविनाश ने चौवा लगाया था, इस गेंद पर भी काफी अच्छा चौवा लगाया था, यानी कि 2 गेंदों पर 9 रन खर्च किए ये गेंदबाज के ऊपर, यानी कि कुल मिलाकर 3 गेंदें फेंकी, 3 गेंदों में 9 रन खर्च किए। लाजवाब गेंद बल्लेबाजी का मुजरा करते हुए अविनाश राइट ओवर द विकेट मारा करते हुए अपने कोटे की चौथी गेंद लेकर हवा में खेलना चाहते थे, कारपेट से खेले हुए गेंद थी, स्क्वायर लेग, वहां पे फील्डर तैनात थे, वो वहां पे रहेंगे, एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा, जहाँ पे स्कोर बोर्ड आगे बदलता हुआ 20 ऑन द बोर्ड,
4 गेंदों का खेल हो चुका है, आने वाली गेंदें बची है, दो दो गेंदों में कितने रन बनाएंगे। अविनाश स्ट्राइक पर बल्लेबाजी जितेंद्र। जितेंद्र जन के पिछले मैच में 2 गेंदों पर 2 सिक्सर लगे थे, मैच में वापसी किया था दूसरे मैच में। यहाँ पे बल्ले का बाहरी किनारा लगा, अंपायर से बात संतुष्ट नहीं, अंपायर इस बात से संतुष्ट नहीं, बल्ले का बाहरी किनारा लगा था, शायद अंपायर से बात से संतुष्ट नहीं। बैट बल्ले को निचले हिस्से में घिसी थी विकेट के ऊपर, और अपील तो जरूर की है वहां पे, और आने वाला फैसला अंपायर अभी बताता बाकी है, क्योंकि डायरेक्ट डिसीजन दिया ने, पेंडिंग डिसीजन रख दिया अंपायर ने। क्या फैसला है, बल्लेबाज आउट है या नॉट आउट है, ये आने वाले अंपायर का फैसला बताएगा। और ये सीधा विकेट का पतंग, जितेंद्र बैक टू द पवेलियन। तीसरा झटका लगता हुआ राजेश 11 टीम को 5 गेंदों के ऊपर। अभी भी पावर प्ले की 1 गेंदें बची है, पावर प्ले की 1 गेंद बची। स्ट्राइक पर बल्लेबाज 3 प्लेयर तो डगआउट के रास्ते में दिखाई दिए आखिरकार। 1 गेंद बची, आखिरी 1 गेंदबाजी के कतार पर राहुल, जाने के देखा जाएगा तो पहले 2 गेंदों में 9 रन खर्च किए थे, आखिरकार उसने कमबैक किया। और बल्लेबाज क्रीज के अंदर मौजूद नए बल्लेबाज है, बल्लेबाज ने कौशल, बल्लेबाजी के कतार पर है कौशल, यानी कि जिनका आज जन्मदिन है वही कौशल अब बल्लेबाजी के कतार पर है। उनको कुछ तो बल्लेबाजी करनी पड़ेगी अपने टीम के लिए, तो सही पर करनी पड़ेगी, क्योंकि जिनका जन्मदिन है, जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। जैसी बल्लेबाजी भी करनी पड़ेगी ये बल्लेबाज को, कौशल को। आने वाली गेंदें बची है, जहाँ पे आखिरी गेंद, पावर प्ले के आखिरी गेंद राइट मोड़ विकेट मारा करते हुए अंपायर से बगल से हवा में गेंद, नीचे फील्डर तैनात है, खुद गेंदबाजी कैच करेंगे, नहीं आसान सा कैच। कौशल बैक टू द पवेलियन। चौथा झटका लगता हुआ राजेश एवेंजर्स टीम को काफी दलदल में फंसी हुई नैया, लहरों से डरकर कभी नैया पार नहीं होती, लहरों से डरकर कभी नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यहाँ पे दिखा दिया आखिरकार ये गेंदबाज ने, राहुल ने 4 गेंदों में 2 गेंदों में 9 रन करते, आखिरकार 2 गेंदों में 2 सफलताएं हासिल की। वेल डन बॉलिंग द बाय राहुल, जितनी तारीफ की जाए उतनी कमी। 2 ओवर खत्म होने के बाद जो कि स्कोर बोर्ड थमता हुआ, जहाँ पे 24 ऑन द बोर्ड, 24 रन जहाँ पे बन चुके स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए। आने वाली गेंदें बची 18 गेंदों में कितने रन बटोर पाते, देखते सामने वाले बल्लेबाज। नए बल्लेबाज क्रीज के अंदर मौजूद होते हुए, नए बल्लेबाज ने जहाँ पे बल्लेबाजी के ऊपर नए बल्लेबाज आ रहे, जहाँ पे सुजीत और अविनाश बीच मैदान में उनको बल्लेबाजी करनी पड़ेगी। गेंदबाजी के कतार पर है संकेत, अभी भी अमोल मैदान में आए नहीं है, क्योंकि अमोल की भी खासियत है, यानी कि MS धोनी की कैसी खासियत है, यानी कि मैच जब दलदल में फंसे है तब उनकी याद आती है, वैसे अमोल है, कुछ उन टीम का वाइस कैप्टन रहेंगे अमोल। राइट ओवर द विकेट मारते अपने कोटे की पहली गेंद अपने ओवर की तरफ से दूसरी ओवर लेकर आ रहे संकेत, फुल टॉस डिलीवर की गेंद फिर घुटना टेक और सिक्सर देखो, इससे बल्लेबाजी करना चाहते थे सुजीत, बल्ले पर ठीक से गेंद आई नहीं, काफी तेज करारा गेंद फेंकी थी, गेंद बीट होती हुई संकेत, यानी कि हावी होते हुए पहले गेंद पर संकेत को काफी लाभ जवाब लंबा सिक्सर लगाया था निखिल ने, और उसके बाद कमबैक किया। आखिरकार ये संकेत ने 3 गेंदों में 14 रन जरूर बनाए थे, उसके बाद कमबैक किया आखिरकार ये संकेत ने, उसी की तो काबिलियत है, काफी तेज करारा गेंद फेंकते संकेत। राइट मोड़ द विकेट मारा करते अपने कोटे की दूसरी गेंद लेकर आ रहे, हवा में खेलना चाहते थे, दिशा दी खाली गेंद को, थर्ड मैन के ऊपर डीप कवर पॉइंट के गेंद जाते हुए सीमा रेखा के बाहर आ रहा है लंबा हुआ, यानी कि 4 रन, काफी लंबे, काफी तेज करारा गेंद फेंकी थी, काली दिशा देने की जरूरत थी, वहां पे देखा दिया आखिरकार ये बल्लेबाज ने। स्कोर बोर्ड जहाँ पे पहुंचता हुआ 28 ऑन द बोर्ड, 28 जहाँ पे स्कोर बोर्ड पर लगता हुआ, यानी कि सुजीत ने लगाया, यानी कि 4 चौवा लगाया था, 2 गेंदें फेंकी सकते हैं, पहली गेंद डॉट डिलीवरी फेंकी थी, दूसरे गेंद पर चौवा लगा था, लाजवाब बल्लेबाजी का मुजरा करते हुए, यानी कि आने वाली गेंदें बचे 4 गेंदों में कितने रन बनाएंगे देखेंगे। संकेत के खिलाफ काफी तेज करार एक्सप्रेस मानी जाती है, विवली एक्सप्रेस, ये भी यॉर्कर डिलीवर की गेंद फेंकी थी, काफी तेज करारा गेंद फेंकी थी, शायद वाइट है, अगर थोड़ा सा स्टंप मिसिंग अंदर वाली गेंद रहती तो ये भी स्टंप उखाड़ के निकाल देती थी, काफी तेज करारा गेंद फेंकी थी संकेत ने। मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है,
मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर आप कोशिश भी ना करें तो ये गलत बात है। ये तो गलत बात है, आप कोशिश जरूर कीजिए, पर स्टंप मिसिंग तो जरूर हो चुके। एक रन वाइड से मिलता हो जहाँ पे एक से स्कोर बोर्ड आगे बदलता हो, जहाँ पे 29 ऑन द बोर्ड, 29 जहाँ पे रन लगते हुए, जहाँ पे हवा में गिर नीचे तैनात है, खुद संकेत है कैच करेंगे या नहीं। आसान सा कैच जहाँ पे 5वें विकेट का पतंग लगता हुआ, जहाँ पे बैक टू द पवेलियन सुजीत। काफी डूबती हुई नैया पार करने के लिए नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए वाइस कैप्टन है अपने जहाँ पे इस टीम के अमोल दलवी, मैन फ्रॉम व्यूले। यहाँ पे अमोल खुद है अपने टीम के लिए अभी बल्लेबाजी करने के लिए आए, क्योंकि गेंदे बचे 3 गेंदे बचे 3 गेंदों में कितने रन बटोर पाते देखते आने वाले। गेंदे बचे 3 संकेत के खिलाफ है, यानी कि तेज करारा गेंद फेंकते संकेत, इसी की तो खासियत है। अगर बल्लेबाजी में अगर बल्ला नहीं चल तो गेंदबाजी में काफी ये कमबैक करता है, इसी का तो खासियत है संकेत की। 4 गेंदे हो चुके, 4 गेंदों में 29 रन जहाँ पे स्कोर बोर्ड पर लग चुके। आने वाली गेंदे बची है 2 गेंदों में कितने रन बटोर पाते देखते सामने बल्लेबाजी अविनाश। फुल टॉस डिलीवरी की गेंद फेंकी थी, स्लो ऑन डिलीवरी की गेंद फेंकी थी, नीचे फील्डर तैनात है, करेंगे कैच कोई नहीं कुछ, यानी कि झटा झटा लगता हुआ, यानी कि बैक टू द पवेलियन। अविनाश निराश होंगे, हिताश होंगे, क्योंकि बैक टू बैक 2 विकेट्स निकालते हुए अविनाश के ऊपर गंदे के ऊपर जिम्मेदारी थी, पर उसी जिम्मेदारी को चल नहीं पाए, आगे बढ़ नहीं पाए, और ये विकेट का पतंग लगता हुआ। लक्ष्य को पाने की चिंगारी रखो सीने में, लक्ष्य को पाने की चिंगारी रखो सीने में, संघर्ष से मत डरो तभी मजा आता है जीने में, यानी कि संघर्ष में डरना नहीं चाहिए हर एक खिलाड़ी को, हर एक बल्लेबाज को, क्योंकि जीने में वही तो मजा आता है। यही तो संकेत दिख रहा है। पहली ओवर में 14 रन करके दूसरी ओवर में काफी अच्छा कमबैक किया। बल्लेबाज नए बल्लेबाज क्रीज के अंदर मौजूद होते हुए, बल्लेबाज नेम संदेश, राइट मुहूर्त विकेट मार्क होते अपनी कोटी के आखिरी गेंद। ये काफी इन कटर वाली की गेंद फेंकी थी अंपायर से बास ने, 3 ओवर का वाइड गेंद थी, सोच समझ के काफी देर से ही और काफी सोच समझ के सही तरह से फैसला दिया अंपायर ने। देख लिया, पढ़ लिया गेंद कहाँ ट्रैवल हो रही है, देख लिया। यहाँ पे 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदों का खेल शेष बाकी है। जहां पे 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदों का पहिला चेंडू निर्धाव गेलाय, दुसरा चेंडू चौकार गेलाय, तिसरा चेंडू वाईड गेलाय, त्यानंतरचा चेंडू विकेट गेलाय, परत एक चेंडू विकेट गेलाय आणि हा चेंडू वाईड। 4 चेंडू झालेत, नक्कीच 4 चेंडू झालेत, जहाँ पे 4 गेंदे हो चुकी है। आने वाली गेंदे बची 2 संकेत, राइट एम ओवर द विकेट मारक होते सामने बल्लेबाज है अमोल, मैन फ्रॉम व्यूले, गेंदबाज भी व्यूले की तरफ से बिलोंग करने वाले। काफी तेज करारा गेंद फेंकी थी, समझ नहीं पाए, उचाल भरी वाली गेंद फेंकी थी। छोटे कद के खिलाड़ी पर ऑलराउंडर की भूमिका निभाते वही है, यानी कि छोटा बम बड़ा धमाका, छोटा बम बड़ा धमाका इसे कहा जाता है। वही अमोल क्रीज बीच मैदान में आते हुए क्या करना चाहते हो। आखिरी एक गेंद, फुल टच की गेंद भेज दिया, अमोल के पाले में गेंद को भेज दिया आर पार, बिग 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 लॉन्ग डीप मिड विकेट के सीमा रेखा के बाहर। फील्डर के तैनात किया था उसके ऊपर भी गेंद आते हुआ 6 रन के लाजवाब सिक्सर लगाया था, जहाँ पे 4 ओवर खत्म होने के बाद जो कि स्कोर आगे बढ़ता हुआ 36 ऑन द बोर्ड, 36 यानी कि 36 यानी कि 36वां स्कोरबोर्ड पर लगती हुई, यानी कि आने वाली गेंद लास्ट गेंद कर फुल टॉस की गेंद फेंकी थी, उसी को समझ लिया, पढ़ लिया, गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। लाजवाब बल्लेबाजी का मुजाहरा करते हुए संकेत आखिरकार निराश नहीं, क्योंकि इतनी गेंदें अच्छी फेंकी थी। आखिरी एक गेंद अमोल जैसे बल्लेबाज को फुल टॉस गेंद दी और उसी गेंद को पढ़ लिया, दौड़ लिया, उस गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। जहाँ पे 6 के बदले से जहाँ पे आखिरी ओवर, इस फर्स्ट इनिंग के आखिरी ओवर गेंद लेकर आ रहे राकेश, मैन फ्रॉम गोरेगांव कुंभारवाड़ा। ओके ओके, जहाँ पे आने वाली चौथी ओवर लेकर आ रहे राकेश, अपने कोटे की पहली ओवर और अपने टीम के ओवर की तरफ से चौथी ओवर लेकर आ रहे हैं। बड़े हिट लगाने की कोशिश में थे, वहां पे फील्डर था तो उसके सर के ऊपर से जाता हुआ गेंद जाता हुआ डीप मिड विकेट के क्षेत्र के ऊपर से गेंद आते हुए पहला चौवा, यानी कि काफी अच्छा बल्लेबाजी का मुजाहरा कर रहे हैं। जहाँ पे स्कोरबोर्ड आगे बदलता डबल अंकों में पहुंचता, 14 ऑन द बोर्ड, 40 स्कोरबोर्ड जब पर स्कोरबोर्ड पर लग चुका है, 40
स्कोरबोर्ड अभी भी आने वाली गेंदें बची है, 5 गेंदें। पहली गेंद पर काफी तेज कर प्रहार कर दिया था संदेश ने, लाजवाब पहली गेंद। छोटे कद के खिलाड़ी है, काफी छोटी गेंद थी, उसी का फायदा उठा लिया। आखिरकार राकेश को पवेलियन के बाहर भेज दिया, सीमा के बाहर 4 रन के लिए। फिर से एक बार राकेश राइट में उड़ते विकेट मार होते अपने बगल से कोटी की दूसरी गेंद। काफी दिशाहीन वाली गेंद फेंकी थी, समझ नहीं पाए। आने वाले हाफ ट्रैकर वाली गेंद फेंकी थी, समझ नहीं पाए। कुछ आड़े बल्ले से खेलना चाहते थे, ज्यादा से ज्यादा राइट हैंड बल्लेबाज लेग ऑन में ज्यादा से ज्यादा बल्लेबाजी करना अच्छी तरह से पसंद करते हैं। पर वहाँ पे भी देखा जाएगा तो हर एक बल्लेबाज को रिवर्स अटेंड भी करना जानते हैं, पर वहाँ पे होता नहीं। फिर से एक बार राकेश कमबैक तो जरूर किया पिछली गेंद पर। ये गेंद पर क्या आता है आने वाली गेंद ही बता देगी। हवा में खेलना चाहते थे, नीचे फील्डर तैनात नहीं। कवर पॉइंट के मिड ऑफ की तरफ से 1 रन मुकम्मल किया। दूसरे रन के लिए जरूर दौड़ना चाहते थे, दूसरा रन भी आसानी से मुकम्मल किया। वेल रनिंग बिटवीन द बाय विकेट, दोनों बल्लेबाजों में से चलती हुई जहाँ पे इस दो के बल्ले से स्कोर बढ़ा आगे बदलता 42 ऑन द बोर्ड। 42 जहाँ पे स्कोर बढ़ा आगे स्कोर बोर्ड पर बढ़ता हुआ, यानी कि आने वाली गेंदें बची 3। चौथी ओवर की 3 गेंदें बची, 3 गेंदों में बड़ा बड़ा हिट लगाने की कोशिश में रहेंगे बल्लेबाज। हवा में खेलना चाहते थे, पढ़ लिया, दौड़ लिया, सीमा रेखा के बाहर गेंद को भेज दिया डीप मिड विकेट की ओवर के ऊपर से गेंद आती हुई 6 रन के लिए हवा के खिलाफ बल्लेबाजी की और इस गेंद को 6 रन के लिए भेजा। टूटे ख्वाब को बैखासी चाहिए, साथ छोड़ जाए माफी चाहिए। लौट आए जिंदगी के गुलजर करने 48, लौट आए जिंदगी के गुलजर करने, अब उड़ के को आसमान को काफी चाहिए। अब उन्हें 48 स्कोरबोर्ड जहाँ पे स्कोरबोर्ड पर लगता हुआ आने वाली गेंदें बची है, 2 गेंदें बची है। राकेश काफी दलदल में फंसते हुए, यानी कि काफी कड़ाड़ा प्रहार करते हुए बल्लेबाज है। हवा में खेलना चाहते थे, ये गेंद पर अंपायर इस बात से संतुष्ट ने वाइड गेंद एक रन अतिरिक्त में तो 22 के स्क्वायर लेग की गेंद फेंकी थी, दिशाहीन वाली गेंद फेंकी थी, वाइड रन आती हुई यहाँ पे 1 से स्कोर आगे बदलता हुआ, जहाँ पे डबल अंकों में पहुंचता हुआ 49 ऑन द बोर्ड। बड़ा स्कोरबोर्ड लगा दिया स्कोरबोर्ड के ऊपर, 49 ऑन द बोर्ड। आने वाली गेंदें बची 2। यॉर्कर डिलीवर की गेंद फेंकी थी, यानी कि क्रिकेट में ब्रह्मास्त्र मानी जाती है, यानी कि 5 विकेट जाने के बाद भी क्या बल्लेबाजी चल रही है राजेश एवेंजर्स टीम की। खासियत है कि एक बल्लेबाज को जकड़ के रखना, पकड़ के रखना, ये तो खासियत है हर एक बल्लेबाज की, अमोल की खासियत है। हर एक बल्लेबाज को अच्छी तरह से पसंदीदा खिलाड़ी उसी को उसी प्लेटफॉर्म में निकाल देते। आने वाली एक गेंदे हवा में खेलना चाहते, वन साइड में कवर पॉइंट के ऊपर से अंपायर का फैसला आते हुए जाके वाइड गेंद फेंकी थी, एक अतिरिक्त धाव मिलती हुई, जहाँ पे 1 से बदले से स्कोर आगे बदलता 51 ऑन द बोर्ड। 51 स्कोर पर धाव संख्या लगती हुई, यानी कि 51 जहाँ पे स्कोर आगे बढ़ता हुआ। आने वाली गेंदें बच्ची 7 गेंदों का खेल शेष बाकी। आखिरी एक गेंद, चौथी ओवर की आखिरी गेंद, स्ट्राइक पर बल्लेबाज है अमोल। ये दिशाहीन गेंद लकीर से बाहर निकलने वाली गेंद फेंकी थी, अंपायर से संतुष्ट। वाइड गेंद आती हुई और स्टिक
आहे निरंजन आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा यॉर्कर लेनचा चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाजाला एक धाव घेण्यामध्ये अपयश येते. अजूनही श्री गणेश होत नाही. अक्षय इलेव्हन या संघाचा 2 चेंडू 0 धावा. धावफलकावरती अजूनही एक सुद्धा धाव नाही. पुन्हा एकदा तिसरा चेंडू अमोलचा निरंजनला. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू आणि आता मात्र इलेव्हन गोरेगाव संघाचा 1 धाव, 3 चेंडू आणि 1 धाव. अजूनही 70 धावांचा तो डोंगर पार करावा लागेल फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर अक्षय इलेव्हन संघाला. पाहूया चौथा चेंडू आणि समोर आहे फलंदाज संकेत महाडिक नावाजलेला असा फलंदाज, असोसिएशन मध्ये गाजलेला असा फलंदाज संकेत महाडिक स्ट्रायकर खेळतोय. अमोलचा चौथा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाद यशस्वी ठरले आणि फलंदाज बाद होते. संकेत डायमंड डकचा इथे संकेत शिकार होतोय, तंबूमध्ये परततोय, नाराज अवस्थेमध्ये तंबूमध्ये परततोय आणि अशा रीतीने पहिला झटका, पहिला हादरा, पहिला विकेट जातोय अक्षय इलेव्हन या संघाचा संकेतच्या रूपामध्ये. आणि संकेतची जागा सामान्यासाठी आलाय तो राकेश दादा, राकेश रातोडकर. हा सुद्धा एक नावाजलेला फलंदाज, 1 डाऊन बॅट्समन अक्षय इलेव्हन गोरेगाव संघाचा. त्याच्या खांद्यावर नक्कीच संघाची धूर असेल. निरंजनच्या जोडीला त्याची साथ निभावावी लागेल राकेशला. धाव संख्या धावफलकावरती 1 धाव, 4 चेंडू 1 धाव आणि 1 विकेट. अजूनही 70 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमोलची आपल्या संघासाठी. रोखून ठेवलंय त्या फलंदाजाला. स्ट्राईकवर आहे राकेश. 5वा चेंडू अमोलच्या पहिल्या षटकातील आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आणि पंचांनी दंडित केलंय. पंचांकडून इशारा येतोय. एक वाईडच्या रूपामध्ये एक अतिरिक्त धाव मिळते. या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आहे 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमोल कमबॅक करतोय. यॉर्कर लेनचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॅकअप, खराब थ्रो होता परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळाला आणि रोखून ठेवलंय राकेशला. 2 धावा खर्च करतोय अमोल आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये. 1 धाव धावून आणि 1 वाईटच्या रूपामध्ये अशा 2 धावा खरेदी करतोय, खर्च करतोय तो अमोल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. मोठा फटका अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही राकेशच्या बॅटमधून. नक्कीच नावाजलेला फलंदाज आहे गोरेगाव विभागामधला राकेश रातोडकर. पाहूया त्याच्या खांद्यावर नक्कीच संघाची धुरा असेल. शेवटचा चेंडू राकेशला, अमोलचा. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागताना आता मात्र पंचांनी दाद पुन्हा यशस्वी ठरते पंचांची आणि पंचांकडे इशारा येतोय. फलंदाज इथे बाद होतोय. दुसरा झटका, दुसरा हादरा राकेशच्या रूपामध्ये लागतोय तो अक्षय इलेव्हन गोरेगाव संघाला. धाव संख्या 1 षटकाच्या अखेरीस 2 धावा आणि 2 विकेट. 2 धावा 2 विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली स्वतः अमोलची आपल्या संघासाठी. एक षटक समाप्त. धाव संख्या आहे धावफलकावरती 2 धावा, 2 विकेट, 2 धावा. पाहूया संघाचा दुसरा व्यक्ती पहिलं षटक घेऊन येतोय. राजाची एव्हेंजर्स संघाचा आयकॉन प्लेयर अविनाश पवार. पाहूया त्याच्या खांद्यावर नक्कीच धुरा असेल. फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही परंतु गोलंदाजीमध्ये नक्कीच त्याच्या खांद्यावर संघाची धुरा असेल. आणि राकेशची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो राहुल गुगले. स्वराज्य निलगुण संघाचा राहुल गुगले अक्षय इलेव्हन गोरेगाव संघाकडून खेळताना नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली राहुलची, परंतु फलंदाजीमधून आपल्या संघाला नक्कीच अपेक्षा आहे त्याच्याकडून मोठ्या फटक्यांची. स्ट्राईकवर खेळतो निरंजन, आयकॉन प्लेयर अक्षय इलेव्हन संघाचा. त्याच्या खांद्यावर नक्कीच संघाची धुरा असेल. स्वतः कर्णधार आहे तो अक्षय इलेव्हन गोरेगाव संघाचा. अविनाशचा पहिला चेंडू, उलटा चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आणि धाबाद होण्याचा
प्रयत्न होता, परंतु सुरक्षितरित्या तो परतला क्रीजवर आणि एक धाव मिळते. एका दुका करत संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते 3 धावा. 7 चेंडू 3 धावा. नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. चौकार षटकारांची बरसात करावी लागेल जर अक्षय लेन गोरेगाव या संघाला विजयी होऊन फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर. ट्रायकर येतोय राहुल गुगले. पाहूया अविनाशचा दुसरा चेंडू राहुलला. अशा प्रकारे फलंदाजी करे राहुल. फुलटा चेंडू यार्करलेनचा चेंडू. मिळ चेंडू परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी दंडित केलाय. वाईट चेंडू आणि बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा. अशा एकूण 5 धावा मिळतात. या 5 धावा नक्कीच महत्वाच्या ठरतील या रनचेस मध्ये. या 5 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आहे धावफलकावरती 7 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा. खराब चेंडू होता परंतु यष्टीच्या मागे खराब यष्टी रक्षण आणि 4 धावा बायच्या रूपामध्ये मिळते. या 5 धावेने धावसंख्या पोहोचते 8 धाव. 8 धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू अविनाशचा राहुलला. उलटा चेंडू पुन्हा एकदा मिस केलाय फलंदाजाने आणि 1 धाव मिळते. पुन्हा एकदा पंचांनी दंडित केलाय. पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतो. वाईट चेंडू आणि 1 बाईच्या रूपामध्ये एकूण 2 धावा मिळतात. या 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 7 चेंडू 10 धावा. अजून 61 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा निरंजन. उलटा चेंडू होता स्लॉट मध्ये. त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणि हा रामदेवबाब पतंजली षटकार. नक्कीच अशा चौकार षटकारांची आवश्यकता आहे निरंजनच्या बॅट मधून जर जिंकायचा असेल अक्षय लेन गोरेगाव संघाला. या षटकाराने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू 16 धावा. नक्कीच अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे जर अक्षय लेन गोरेगाव या संघाला जिंकायचा असेल, फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता. नक्कीच संघाचा कर्णधार अजूनही धावपट्टीवर मौजूद आहे. त्याच्या खांद्यावर नक्कीच संघाची धुरा आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. टॉटाबलन चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडून इशारा येतो. पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी पाहायला मिळते अविनाशची. स्वतः आयकॉन प्लेअर आहे. नक्कीच त्याच्या खांद्यावर धुरा असेल. गोलंदाजी मधून कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी अविनाशला. या वाईटने 1 धाव मिळते. या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आहे 17 धावा. आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल सुटले आहे आणि या 1 धाव मिळते. झेल सुटली त्यामुळे 1 धाव घेण्यामध्ये यश येत आहे परंतु पंचांकडून इशारा येतो लेग व्हायचा. 1 धाव मिळते. या 1 धावने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा. 18 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतो राहुल गुगले. नक्कीच त्याच्या फळीमधून सुद्धा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे संघाला जिंकायचा असेल तर, फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर. पुन्हा एकदा अविनाशचा चेंडू आणि हा नो चेंडू. बिमर चेंडू होता. पंचांकडून इशारा येतो नो बॉल. खराब गोलंदाजी पाहायला मिळते नक्कीच अविनाशची. एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांकडून इशारा येतो नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. पाहूया या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय तो राहुल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1च धावे रोखून ठेवलंय. फ्री हिटचा म्हणावा तसा फायदा उचलता आला नाही राहुलला. 4 चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. धावसंख्या आहे धावफलकावरती 20 धावा. 20 धावा. आणि उपरकट मारण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी ठरतो. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि हा देखणा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय निरंजनच्या बॅट मधून. नक्कीच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला धाडलाय सीमा रेषा पार आणि हा ब्रिटानिया चौकार.
या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावरती 5 चेंडू 24 धावा. 5 चेंडू 24 धावा. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकामध्ये अमोलने केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु स्वतः 22 धावा खर्च करतोय अविनाश. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा शॉट आपला चेंडू, पुन्हा एकदा भिरकावला चेंडू जातोय, पुन्हा एकदा सीमा रेषा पार आणि पुन्हा एकदा रामदेव बाबा पतंजली. चौकार चौकार चौकार. चौकार. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या 4च्या धावेने पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. याच्या पुढचं समालोचक पुन्हा एकदा अल्पेश महाडिकजी यांच्याकडे माईकचा ताबा सोबत. धन्यवाद. धन्यवाद सिद्धार्थ, ज्याने आता मराठीमध्ये जे समालोचक केले मॅच. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस तुला. षटक असेल आता तब्बल आपण जर का पाहायला गेलो तर 2 षटक अखेर संपुष्टात खेळ समाप्त होतोय. धावसंख्या मात्र धावफलकावरती लागवले तर तब्बल 28 धावा. दोन्ही संघ मात्र बलाढ्य असतील. जर का आपण पाहायला गेलो तर निरंजनच्या बॅटमध्ये मात्र आजच्या मॅचमध्ये मात्र निरंजनने कालच्या 2 मॅचमध्ये काही एक आक्रमकता फलंदाजी केली नाही, पण इथे मात्र आज आक्रमकता इथे फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी एक महत्वाची एक फलंदाजी मात्र इथे निरंजन साकारतोय आज. समीकरण मात्र अमोलने तब्बल जर का पाहायला गेलो तर 2 धावा मात्र खर्ची केले होते आणि 2 महत्वाचे गडी टिपले होते, पण इथे नंतरच्या षटकामध्ये अविनाश आले असेल आणि अविनाशने मात्र तब्बल 26 धावा मात्र इथे लगावल्या गेल्या, ठोकल्या गेल्या. दोन्ही फलंदाजांमध्ये निरंजनमध्ये उत्तुंग असा षटकार जर का आपल्याला पाहायला मिळाला तर खूप असा उत्तुंग असा एक षटकार मात्र अमोलच्या फलंदाजीमध्ये मधून आपल्याला पाहायला मिळाला. टॉस जिंकलाय हर्ष 11 पवारवाडी या संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर आमंत्रित केलंय अर्णव 11 गोरेगाव या संघाला गोलंदाजी करण्यास आमंत्रित केले. तर या सामना झाला तर त्वरित दुसरा सेमीफायनलचा सामना असेल अर्णव 11 गोरेगाव विरुद्ध हर्ष 11 पवारवाडी. समीकरण मात्र बदलतोय. 28 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. शेवटचे 18 चेंडू असतील. 18 चेंडू 43 धावेची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्ट्रगल झाला होता. फलंदाज मात्र क्षेत्ररक्षक मात्र कोणती करणार नाही. चेंडू जातोय निधाव, ज्याने 2 मागच्या मॅचमध्ये जर मागच्या ओव्हरमध्ये आपण जर का पाहायला गेलो तर तब्बल 2 रन फक्त एका षटकामध्ये मात्र हाताळले होते नक्कीच, पण इथे मात्र आता कमबॅक करावं लागेल. 17 चेंडू आणि 43 धावांची गरज. सामना जर का जिंकायचा असेल तर 17 चेंडू आणि 43 धावेची गरज. सामोरे दोन्ही फलंदाज मात्र बलाढ्य फलंदाज असेल. एके बाजूला असेल निरंजन असेल तर दुसऱ्या बाजूला फलंदाज असेल राहुल. ही मात्र सलामीची जोडी मात्र आता मैदानामध्ये असेल. काय आक्रमकता करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा यॉर्कर डेलोचा चेंडू मात्र खेळला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकामध्ये तैनात असेल. एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल आणि 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. तब्बल 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. सामन्यामध्ये मात्र इथे रंग आता उधळले जाते. 2 दिवस मात्र सातत्याने श्री शिवगर्जना ग्रामीण श्री समर्थ ग्रामीण टेनिस क्रिकेट 2 दिवस मात्र इथे सज्ज होते. आता मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. करेल का चूक. लावली आहे डोक्याला बॅट. काय केलं. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. जो जास्त करून खेळी करतो प्रशांत सावतकर हा खेळी करतो रिव्हर्स अटेंड, पण इथे मात्र निरंजनने साकारली होती भूमिका आणि अपयश ठरतंय. गडी बाद होतोय. निरंजन बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. 29 या धावसंख्येवरती तिसरा झटका लागतोय. गडी बाद होतोय अक्षय 11 गोरेगाव या संघाचा. सामन्यामध्ये मात्र चुरस पकडून ठेवले अमोलने मागच्या षटकामध्ये जर का 2 धावा खर्ची केल्या होत्या आणि या षटकामध्ये मात्र 1 धाव खर्ची करून 1 गडी बाद सुद्धा केलाय. चांगली कमबॅक गोलंदाजी मानावी लागेल अमोलची. चांगली खासियत आहे. विवळे गावाकडून बिलॉंग करणारा खेळाडू असेल हा. इथे मात्र चांगली रणनीती आखली जाते आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय निलेशला मात्र इथे आता आक्रमकता करून दाखवावी लागेल. जर का सामन्यामध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर टॉप 2 मध्ये प्रवेश करायचा असेल तर इथे मात्र या दोन्ही फलंदाजांना मात्र आता आक्रमकता करून दाखवावी लागेल. 22 धावांची गरज असेल. एके बाजूला असेल राहुल तर एके बाजूला असेल निलेश. पुन्हा एकदा सज्ज होतोय अमोल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यशस्वी फटका ठरतोय. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. खणखणीत राहुलच्या बॅटमध्ये बदलून खणखणीत षटकार. याच फटक्यांची गरज आणि समीकरण मात्र बदलतोय. तब्बल जातोय 35. 4 चेंडू 35 धावा.
धावफलकावरती लगावल्या जाते. 4 चेंडू 35 धावा, अजूनही 36 धावांची गरज सामना जर का जिंकायचा असेल तर. 14 चेंडू आणि 36 धावांची गरज जर का सामन्यामध्ये जर का कमबॅक टॉप 2 मध्ये प्रवेश करायचा असेल तर. 14 चेंडू आणि 36 धावेची गरज जर का सामना जिंकायचा असेल तर एक मात्र अमोल एक मात्र यशस्वी ठरतो. या चेंडूवरती मात्र पूर्णपणे समाचार घेतला राहुल. पुन्हा एकदा सज्ज होते. राईट मोर विकेट मारा करतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग साईडला, पण पंच मात्र एक स्क्वेअर घोषित करते. वाईट अवंतर एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. तब्बल 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. सामन्यामध्ये मात्र चुरस बनवून ठेवले या दोन्ही संघाने. पुन्हा एकदा फटका खेळलाय डीप ऑनच्या क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकाच धावेवरती समाधान, दुसरी धावेची सांगता होईल का नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एक धावेने समीकरण मात्र पुढे सरसावेल. तब्बल 37 धावसंख्येवरती पोहोचेल. 5 चेंडू 37 धावा. येणार तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू, वैयक्तिक अमोलच्या षटकातील दुसऱ्या षटकातील एक चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. काय झालं, बॅटची कडा लागला. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. येतोय निलेशच्या बॅटमध्ये बुधून खणखणीत चौकार आणि समीकरण मात्र 4 ने पुढे सरसावेल. तब्बल 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. आता जर का समीकरण आपण पाहायला गेलो तर 12 चेंडू 30 धावांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावेची गरज. सामना जर का जिंकायचा सरासरी जर का आपण पाहायला गेलो तर 15ची सरासरी प्रत्येक षटकामागे. 15ची सरासरी सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. तर गोलंदाजी मार्कवरती असेल, गोलंदाज असेल तर गोलंदाजी मार्कवरती असेल संदेश. हा मात्र आता संदेश इथे देण्यासाठी आलाय. काय करेल, कितपत धावांचा डोंगर असेल. 12 चेंडू आणि 30 धावा. 30 धावा 12 चेंडू. समीकरण मात्र मातब्बर असेल. दोन्ही संघ मात्र बलाढ्य संघ मानले जातील या प्रीमियर लीग मध्ये आणि या असोसिएशन मधले सुद्धा. प्रत्येक खेळाडू मात्र नावाजले आणि गावाजले. तर पुन्हा एकदा सज्ज होते संदेश. राईट मोर द विकेट मारा करते. पंचांच्या डाव्या बाजूने फलंदाजी मार्कवरती असेल राहुल. पहिला चेंडू आपल्या कोट्यातील वैयक्तिक संघाकडून चौथरी वैयक्तिक पहिला षटक हाताळण्यासाठी ते शॉटांचा चेंडू होता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये स्वतः उपकर्णधार असेल अमोल असेल तो स्वतः चांगली चेंडूची अडवणी केली. एकाच धावेवरती समाधान मानवलं. चेंडूच्या अगर जर का क्षेत्ररक्षक बंबल झालं असतं तर चेंडू मात्र सीमारेषा लगतचा फरार झाला असता. पण अमोलने चांगली भूमिका साकारली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागले. एक या धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. तब्बल 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. शेवटचे 5 चेंडू असतील चौथ्या षटकातील शेवटचे 5 चेंडू. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय संदेश. अकूट टप्प्याचा उचली घेणारा चेंडूचा पंच मात्र वाईड घोषित करते. अवांतर एक धाव. मोठा 1 बाउंसचा इशारा सुद्धा आला असेल पंचांकडून नक्कीच, कारण की मोठा अदललेला चेंडू होता आणि हा चेंडू मात्र एक 1 बाउंसचा इशारा येतो. यानंतरचा चेंडू मात्र जर का आता वाईड घोषित केलाय आणि 1 बाउंसचा इशारा सुद्धा आलाय. यानंतर चेंडू मात्र आता नो डिलिव्हरीची स्वरूपामध्ये दिला जाईल. आता मात्र खतऱ्याची घंटी मात्र इथे वाजते, कारण की एकदा एक 1 बाउंस वापरू शकतो एका मॅचमध्ये, एका ओव्हरमध्ये. तो इथेच मात्र वापरलाय. तर पुन्हा एकदा सज्ज होते संदेश. राईट ओव्हर द विकेट मारा करेल. अकूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र उचली होती. तेवढं चांद्र क्षेत्ररक्षण मानावं लागेल. क्षेत्ररक्षण तैनात असेल. दुसरा स्क्वेअर लेगच्या दिशेने दुसरं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव सुद्धा तब्बल. तिसरी धाव. काय होतंय, अमोल मात्र तिथे बंबल होतोय. धावपल करतोय. तिसरी धावचे सांगत होत्या. 3 धाव मात्र नक्कीच टिपल्या जाते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट मानले. कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात होता. चांगली चेंडूची अडवणी केली होती, पण नंतर अमोलने कमबॅक केला आणि मात्र तिथे स्वतःहून बंबल झाला आणि एक अवांतर धाव मात्र नक्कीच टिपली या दोन्ही फलंदाजाने. दोन चेंडू 46 धावा. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धावेची सांगता, दुसरी धावेची सांगता होईल का नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. तब्बल डबल अंकामध्ये पोहोचेल. 44 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजूनही 47 धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत. धावा मात्र नक्कीच लागला. या षटकातील शेवटचे 2 चेंडू असतील. 3 चेंडू शिल्लक बाकी असतील. आता मात्र चांगली दिशाहीन दिली. चेंडूला मात्र गती होती तेवढंच पाहाली केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या गलीच्या पॉईंटमधून थर्डमॅन मधून आणि कव्हर पॉईंटच्या दोन्ही क्षेत्ररक्षणामधून चेंडूला मात्र दिशा दाखवली. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवला या फलंदाजानं निलेशने. 4 धावा मात्र नक्कीच ते समीकरण मात्र बदलतोय.
8 चेंडू आणि 20 धावेची गरज. समीकरण मात्र चांगलं मातब्बर असेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल चौथ्या षटकातील आणि 8 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. जर का सामना जिंकायचा असेल तर 8 चेंडू आणि 20 धावेची गरज. अक्षय इलेव्हन या संघाला दोन्ही बलाढ्य मात्र फलंदाज मैदानामध्ये असतील. एके बाजूला असेल लढाई करतोय तो म्हणजे निलेश, तर दुसऱ्या बाजूला असेल राहुल. ही मात्र मॅचची पूर्ण धुराचा खांद्यावरती घेऊन मात्र सज्ज आहेत. आता मात्र काय केले, वाईट यॉर्कर वाटला होता. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. क्लीन बॉल, दांडी गोल. निलेश बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. स्टेप आउट झाला होता नक्कीच. चेंडू वाईट. अजून 1 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. 5 चेंडू झालेत या षटकातील. शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. 5 चेंडू झालेले आहेत. आता 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. याच्या अगोदर सुद्धा मी सांगितलं होतं 8 चेंडू आणि 20 धावेची गरज होती. या षटकातील हा चेंडू क्लीन बॉल झालाय. आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगचा वाईटचा चेंडू म्हणून सोडून दिला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव साहिल. नवीन उभरता सितारा मात्र मैदानामध्ये इथे दाखल होतोय. यानंतरचा होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना असेल अर्णव 11 गोरेगाव विरुद्ध हर्ष 11 पवारवाडी. दोन्ही संघ मात्र मातब्बर संघ असतील. टॉप 2 मध्ये मात्र प्रवेश करायचा असेल तर इथे चांगली सन्मानजनक धावसंख्या मात्र उभारावी लागेल. एके बाजूला असेल प्रशांत सावतकर गोरेगाव कुमारवाडा हा बिलॉंग करणारा खेळाडू असेल, तर एके बाजूला असेल रोहिदास पवार मोरबा पवारवाडी या संघाकडून बिलॉंग करणार. ही मात्र दोघांची लढत मात्र आज ही आपल्याला संघामध्ये आणि या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जे मोठं नाव आहे गोरेगाव गावाकडून बिलॉंग करणारा असेल तो प्रशांत सावतकर. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपल्याकडे शेवटचा चेंडू वैयक्तिक शेवटचा चेंडू आणि संघाकडून चौथं षटक हाताळण्यासाठी आला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग तैनात असेल. दुसरी त्याची सांगता होईल का? हा ना पंच मात्र आऊट घोषित करते आणि गडी बाद होतोय. तब्बल 19 धावेची गरज. 6 चेंडू आणि 19 धावेची गरज. जर का सामना जिंकायचा असेल तर अक्षय 11 गोरेगाव या संघाला 6 चेंडू आणि 19 धावेची गरज. जर का सामना जिंकायचा असेल तर एके बाजूला असेल फलंदाजी मारकुर्ती असेल तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवतोय. फलंदाजाचं नाव सांगायचं मित्रांनो प्लीज. गोलंदाज मार्कवरती असेल. गोलंदाजचं नाव सुद्धा इकडे सांगायचंय निरंजन. गोलंदाजी मार्कवरती असेल निरंजन आणि फलंदाजी मार्कवरती असेल एके बाजूला असेल राहुल. पुन्हा सज्ज होते. 6 चेंडू आणि 19 धावेची गरज. सामना जर का जिंकायचा असेल तर पहिला चेंडू मात्र उचली घेतलेला चेंडू होता. स्क्वेअर लेगचा चेंडू होता. पंच मात्र वन बाउन्सचा इशारा देते. नक्कीच पहिला चेंडू मात्र वन बाउन्सचा इशारा येतो. आता 5 चेंडू आणि 19 धावेची गरज. टॉप 2 मध्ये प्रवेश करायचा असेल तर 5 चेंडू मध्ये 19 धावा मात्र इथे बनवावे लागतील. तर गोलंदाजी मार्कवरती असेल निरंजन असेल. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय बीट. चांगली गोलंदाजी चांगली फेकी मानावी लागेल या गोलंदाजाची, कारण की सामना एक हाती लढवायचा असेल तर इथे काहीतरी आक्रमकता करावी लागेलच. पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 चेंडू 19 धावेची गरज. पूर्णपणे लक्ष लागले असेल या फलंदाजावरती. मोठा फटका. आता मात्र इथे बिग हिट करून दाखवलाय. चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार. आता मात्र समीकरण असेल इथे 3 चेंडू आणि तब्बल 13 धावेची गरज. 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज असेल मात्र राहुल.
राहुलने मात्र चांगली दिशा दिली. पहिले 2 चेंडू मात्र उचली घेतलेले चेंडू शॉटांचे चेंडू ते चेंडू काही समजले नाही. यानंतर चेंडू मात्र पाळ्यामध्ये दिला. चेंडूला मात्र भिरकावून लावला. सफलता की कीमत जिंदगी से ज्यादा नहीं, सफलता की कीमत जिंदगी से ज्यादा नहीं, जो हार से निराश होने इस बात का अंदाजा नहीं. यही तो अंदाजा दिखते हुए फिर से एक बार पुन्हा एकदा भिरकावून लावण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असेल, करेल का कॅच, जाईल का मॅच, आणि जातोय चेंडू वन बाउंस सीमारेषा पार डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर येतोय हा खणखणीत चौकार. आता मात्र इथे 9 धावेची गरज. 2 चेंडू 9 धावा, 9 धावा 2 चेंडू. काय सन्मानजनक धावसंख्या मात्र उभारली होती. राहुल मात्र आतापर्यंत पेटून उठला. या गोलंदाजावरती गोलंदाज असेल निरंजन. 2 चेंडू 9 धावा. पूर्णपणे या चेंडूवरती आता लक्ष असेल, कारण की हा चेंडू मात्र या सामन्यामध्ये निर्णायक आणि टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 1 चेंडूची सांगता मात्र असेल, अजून 2 चेंडू बाकी असेल. 2 चेंडूवरती हा चेंडू मात्र निर्णायक चेंडू असेल. काय तरी रणनीती असेल नक्कीच. अमोल मात्र हौसला वाढवताना, नक्कीच आत्मविश्वास वाढवताना स्वतः निरंजनचा नवीन उभरता सितारा आहे. चमकायचं असेल तर झिजावं लागेलच. 2 चेंडू 9 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय निरंजन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र लागतोय. फलंदाजाला मात्र जोरात वेगवान गतीने मारा केला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. खांद्यावरती चेंडू अद्दलला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. चेंडूची सांगता होते. 1 चेंडू आणि 9 धावेची गरज. 1 चेंडू आणि 9 धावा. चेंडू मात्र आता सामना पूर्णपणे 95% तरी आता झुकला गेलेला आहे राजेश एव्हेंजर्स या संघाकडून. पण जर का सामन्यामध्ये अजून 1 चेंडूचा खेळणे, शेवटच्या चेंडूपर्यंत जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत एक हाती सामना कोणी जिंकू शकत नाही. शेवटचा 1 चेंडू 9 धावेची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. मोठा फटकाने सामना जिंकलोय. क्वालिफाय झालाय. टॉप 2 मध्ये प्रवेश केलाय राजेश एव्हेंजर्स या संघाने. जिंकलेल्या संघाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन, तसेच पराजित झालेल्या संघाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. यानंतर होणारा सामना असेल आजच्या दिवशी सेमीफायनलचा दुसरा सामना असेल अर्णव 11 गोरेगाव विरुद्ध हर्ष 11 पवारवाडी. नाणेफेकीचा कौल झाला. हर्ष 11 पवारवाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर अर्णव 11 गोरेगाव या संघाला क्षेत्ररक्षण करण्यास दावत दिली. तर विनंती असेल की त्वरितच हा सामना आता